नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला कमाल असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे। तर आता वसवात आणि रम्या या दोघीही जणी घरातल्या सगळ्या लोकांना हॉलमध्ये एकत्रित करणार आहेत आणि काव्याचा आणि तिच्या बॉयफ्रेंडचा म्हणजे जीवाचा व्हिडिओ सगळ्यांसमोर प्ले करणार आहेत। पण प्रेक्षकांनो, अचानक तिथे पार्थ येणार आहे आणि पार्थमुळे अख्खी बाजी पलटणार आहे। वसवात्या रम्या या दोघींचाही प्लॅन फ्लॉप होणार आहे आणि मग आता हा पार्थ पुढे या दोघींच्या सोबत जे काही करतो ना ते फक्त तुम्ही बघाच, जाम मजा येणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया, नक्की काय घडतं। तर आपण पाहतो की तो पेनड्राईव्हवाला माणूस आता पेनड्राईव्ह नीट करून घरी घेऊन येतो आणि रम्याला देतो आणि बोलतो, मॅडम हे घ्या, तुमचा पेनड्राईव्ह आता नीट झालाय, याच्यामध्ये जे काही मटेरियल आहे ते तुम्ही बघू शकता। आणि हे ऐकून तर रम्या वसवात्या या दोघींना इतका आनंद झालेला असतो, दोघीही टनाटन उड्या मारू लागतात। वसवात्या म्हणत असते, रम्या रम्या रम्या, अगं तुला माहीत नाहीये तू किती मोठी गोष्ट केलीस। आधीच विक्रम त्या जीवावरती चिडलाय, त्या नंदिनीवरती चिडलाय आणि आता जर यामध्ये आपल्याला त्या काव्याचं सिक्रेट सापडलं मग काय खरं नाही, त्या बहिणींना आपण या घरामध्ये थरूच द्यायचं नाही। तेव्हा रम्या बोलते, आई अगं टाइमपास काय करत बसलीयस, चल आता पटकन बघूया, लॅपटॉपला हा पेनड्राईव्ह अटॅच करूया आणि बघूया नक्की या पेनड्राईव्हमध्ये त्या काव्याबद्दल आहे तरी काय। आणि अशा प्रकारे ती आता लॅपटॉपला तो पेनड्राईव्ह जोडते आणि दोघे आता मन लावून अक्षरशः लक्ष देऊन त्या लॅपटॉपमध्ये बघू लागतात। आणि तेवढंच त्या दोघींना लॅपटॉपमध्ये काव्या दिसते। काव्या एका रेस्टॉरंटमध्ये बसलेली असते आणि ती कोणाची तरी वाट बघत असते। रम्या म्हणत असते, आई अगं ही काव्या इथे कॅफेमध्ये काय करतेय आणि या कॅफेमध्ये बसून ती कोणाची वाट पाहतीये। तेव्हा वसवात्या बोलते, रम्या अगं मी काय देव आहे का, मला आधीच कळणार आहे आणि तसं पण जे पुढे घडणार आहे ते समोर दिसतंय ना, चुपचाप बस आणि बघ आता पुढे काय घडतंय। आणि अशा प्रकारे दोघी आता पुन्हा मन लावून बघू लागतात आणि तेवढंच त्यांना दिसतं की एक माणूस येतो आणि काव्याला गुलाबाचं फूल देतो। ते पाहून रम्या जोरातच ओरडते, आई अगं हा कोण माणूस आहे ज्याने काव्याला गुलाबाचं फूल दिलं असेल, या दोघांच्या आत काय अफेअर तर नसेल ना, किंवा हा काव्याचा बॉयफ्रेंड तर नसेल ना, ही पार्थला फसवत तर नसेल ना, आणि हे जर खरंच असेल नाही तर मला वेड लागेल, वेड। तेव्हा वसवात्या जोरातच ओरडते, रम्या आई शपथ, अगं समोर बघ, अगं हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून आपला जीवा आहे, अगं जरा डोळे उघडून बघ। रम्या मात्र डोळे चोळू लागते आणि बोलते, आई अगं तू अगदी बरोबर बोलतेयस, अगं हा तर जीवा आहे, म्हणजे जीवा आणि काव्या, हई शपथ असं म्हणत असती जोरजोरात हसू लागते आणि बोलते, आई अगं तुला माहीत नाहीये, अगं आपल्या हाती खूप मोठं गबाड लागलंय, आता या घरामध्ये फक्त एक संसार नाही, एक साथ दोन दोन संसार उद्ध्वस्त होणार। ते म्हणतात ना, एक के साथ एक फ्री, तसं काहीसं घडलंय। भगवान देता है ना तो छप्पर फाड के देता है। आता येईल खरी मजा। या दोघी बहिणींना खूप भाव चढला होता। ती काव्या स्वतःला काय समजत होती ना कोणास ठाऊक, अगं तिने तर तुझा गळा पकडला होता। आता सत्य कळल्यानंतर मामा या दोघींची गच्चांडी पकडून या दोघींना कसं घराबाहेर काढतो ना, ते बघायला जास्त मजा येणार आहे। तेव्हा वसवात्या बोलते, रम्या अगं टाइमपास काय करत बसलीये, चल पटकन बाहेर चल, बाहेर हॉलमध्ये सगळ्यांना एकत्रित कर, कारण आता घरामध्ये आपल्याला मस्तपैकी तमाशा बघायला मिळणार आहे, चल पटकन। आणि अशा प्रकारे दोघे आता हॉलमध्ये आलेले असतात। रम्या आता जोरजोरात सगळ्यांना हाक मारू लागते, मामा मामी काव्या पार्थ सगळ्यांनी या। आणि आज रविवार असल्यामुळे सगळे घरीच असतात, कोणीही ऑफिसला गेलेलं नसतं, त्यामुळे तिची एक हाक ऐकता सगळेच तिथे जमतात। विक्रम आता जोरातच ओरडतो, रम्या काय चाललंय, अगं आज रविवार आहे, आज सुट्टीचा दिवस आहे, जरा तरी एन्जॉय करू दे। तेव्हा रम्या बोलते, हो हो मामा, अरे किती चिडतोयस, दाखवते मी। आणि अशा प्रकारे ती आता लॅपटॉपमध्ये तो व्हिडिओ प्ले करते। तेव्हा विक्रम बोलतो, हे बघ रम्या आत्ता नको, जेवून झाल्यावर दाखव, आता माझा मूड नाही आहे, असं बोलून तो तिकडून निघून जातो। पण प्रेक्षकांनो, रम्या मात्र हार मानत नाही। जेवून झाल्यानंतर ती हॉलमध्ये सगळ्यांना जमवते आणि आता मात्र घरामध्ये सगळे असतात, सगळेच तिथे जमलेले असतात, कोणाला काही समजत नसतं हे सगळं काय सुरू आहे। मानिनी आता जोरातच ओरडते, रम्या वसुताई हा सगळा काय प्रकार आहे, हे काय लावलंय तुम्ही आज। तेव्हा रम्या बोलते, मामी अगं व्हिडिओ बघ ना, व्हिडिओमध्ये तुला सगळं कळेल, तुझी ही लाडकी सून काव्या, तुला वाटतं ही खूप चांगली आहे, खूप सत्य सावित्री आहे ना, पण हिने काय गुण उधळलेत आणि काय केलंय हे जरा बघ, स्वतःच्या डोळ्यांनी बघ, मग तुला कळेल ही किती नालायक आणि किती वाया गेलेली मुलगी येते। तेव्हा विक्रम जोरातच ओरडतो, रम्या तोंडावरती ताबा ठेव आणि तू तुझ्या वहिनीबद्दल बोलतेस हे विसरू नकोस। तेव्हा वसू बोलते, विक्रम माझ्या मुलीला बोलण्याआधी ना तुझ्या सुनेने काय गुण उधळलेत ते आधी बघ। आणि अशा प्रकारे सगळेच आता लॅपटॉपमध्ये बघू लागतात, तो व्हिडिओ बघू लागतात। मानिनी विक्रम या दोघांना खूप भीती वाटत असते, कारण ऑलरेडी त्यांना माहिती असतं की हा काव्याचा बॉयफ्रेंड आहे, पण आता त्याचा चेहरा जर सगळ्यांसमोर आला
तर सगळंच उद्ध्वस्त होईल. मानिनीला खूप टेन्शन आलेलं असतं आणि ती विक्रमला इशारा करते आणि विक्रमला लॅपटॉप फोडायला सांगते. आणि मग काय, आता विक्रमसुद्धा लॅपटॉप उचलतो आणि फोडणार. तेवढ्यातच पार्थ बोलतो, थांबा बाबा, थांबा, मला हा व्हिडिओ बघायचा आहे. याचा अर्थ असा नाही आहे की माझा काव्यावरती विश्वास नाही आहे, पण नक्की काय आहे ते तरी कळू द्या. आणि हे सगळं बघून काव्याला खूप टेन्शन आलेलं असतं. तिने तर अक्षरशः स्वतःचं तोंडच झाकलेलं असतं. काव्या मनातल्या मनात म्हणत असते, बाप रे, आता हे सगळं जर घरातल्या लोकांच्या समोर आलं तर एका क्षणात सगळं उद्ध्वस्त होईल. माझा ताईचा संसार एका क्षणात धुळीला मिळेल. आता देवा, तूच काहीतरी कर, या सगळ्यातून मला वाचव. आणि अशा प्रकारे सगळेच आता व्हिडिओमध्ये पुढे बघू लागतात आणि सगळ्यांना कळून चुकतं की तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून जीवा आहे. जीवाने काव्याला ते फूल उचलून दिलं. तेव्हा वसुआत्या बोलते, बघताय ना हे सगळं काय सुरू आहे, तुमच्या लक्षात येतंय का? चक्क जीवा, हे जीवाने काव्यामध्ये काहीतरी सुरू आहे. एक बहीण आपल्याच बहिणीचा संसार उद्ध्वस्त करतीये, एक भाऊ आपल्याच भावाचा संसार उद्ध्वस्त करतोय. हा काय प्रकार आहे? आणि आता मात्र पार्थला सहन होत नाही. तो जोरातच ओरडतो, बास बास वसुआत्या, आज जर तू माझी आत्या नसतीस ना तर मी काय केलं असतं माझं मला माहीत नाही. एक शब्दसुद्धा तुझ्या तोंडातून काव्याविरुद्ध, त्यांच्या चारित्र्याविरुद्ध घाण काढू नकोस, नाहीतर मी तुझं काय करेन ना माझं मला माहीत नाही. तेव्हा रम्या बोलते, पार्थ, अरे अजूनसुद्धा तू तुझ्या बायकोचीच बाजू घेतोयस. अरे इथे स्पष्टपणे दिसतंय जीवा काव्याला गुलाबाचं फूल देतोय, याचा अर्थ तुला कळायला हवं. तेव्हा पार्थ बोलतो, मला एक्सप्लेनेशन देण्याची तशी काही गरज नाही आहे, पण आता मला माझ्या काव्याला सगळ्यांसमोर निर्दोष सिद्ध करायचं आहे. आणि त्यांचं कॅरेक्टर कसं आहे ना, याच्यावर मला कोणाचाही शिक्कामोर्तब नको आहे, कारण त्यांचं कॅरेक्टर कसं आहे हे मला चांगलंच माहिती आहे. पण आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे जे गुलाबाचं फूल आहे ना ते मी त्यांना दिलं होतं. थोड्याच वेळापूर्वी मी त्यांना भेटलो होतो आणि त्यांना ते गुलाबाचं फूल दिलं होतं. नंदिनी आता पुढे बोलते, त्याच्या पुढे काय झालं होतं ना ते मी सांगते. त्याच वेळेला तिथे जीवा गेले होते, कारण त्यांची त्यांच्या कस्टमरबरोबर मीटिंग होती आणि बहुतेक ते गुलाबाचं फूल खाली पडलं असेल आणि तेच त्यांनी उचलून दिलं असेल. हो ना काव्या? काव्याच्या डोळ्यातून मात्र अश्रूंच्या धारा वाहत असतात. पार्थला इतका राग आलेला असतो, इतका राग आलेला असतो. तो बोलतो, वसुआत्या, रम्या, खरंच तुम्ही इतक्या खालच्या थराला जाल आणि हे असं काही कराल ना, मला वाटलं नव्हतं. तुम्हाला जर व्हिडिओ दाखवायचाच होता तर सगळा सुरुवातीपासून दाखवायचं ना. असा अर्धवट व्हिडिओ दाखवून तुम्ही जो काही गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय ना, तो मला अजिबात नाही आवडलेला. बाबा, मागच्या वेळी तुम्ही वसुआत्यांना काढलं नव्हतं घराबाहेर, कारण तुमचं असं म्हणणं होतं की हे अर्ध घर वसुआत्यांच्या नावावरती आहे, त्यामुळे तुम्ही त्यांना घराच्या बाहेर काढू शकत नाही. पण आता खूप झालं, या दोघी कधीच सुधारणार नाहीत, कायम गैरसमज आणि आमच्या संसारामध्ये विष पेरण्याचं काम करतच राहणार. त्यामुळे मला तर आता या घरामध्ये एक क्षण सुद्धा राहायचं नाहीये. काव्या, बॅग पॅक करायला घ्या, आपण हे घर आत्ताच्या आत्ता सोडून चाललोय. आणि हा निर्णय ऐकून रम्या, वसुआत्या, काव्या, मानिनी सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. ही बातमी ऐकून सगळ्यांच्याच भुवया उंचावलेल्या असतात. तेव्हा नंदिनी सुद्धा बोलते, हो, मला आणि जीवाला सुद्धा या अशा टॉक्सिक वातावरणामध्ये राहायचं नाहीये. आता तुम्हीच ठरवा, आम्ही चौघे तुम्हाला या घरामध्ये पाहिजे का वसुआत्या? तेव्हा आता विक्रम काय निर्णय घेईल, तो वसुआत्याला बाहेर काढेल का पुढे काय घडेल हे बघणं आता इंटरेस्टिंग ठरणार आहे प्रेक्षकांना.